परत पैसे दे परत घेऊन देऊ तर याला. सो हे मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर तुम्ही खुश बघत असणारच ना. या दिवसाची ना आम्ही कधी बसून वाट बघत होतो. मला कुठेतरी प्लॅन ठरवूया. मी तर ठरवतच नव्हते, एकदा सक्सेसफुल झालाय. तर जय बजरंगबली, दर्शन घेऊ आणि आपण जाऊ. तर बॅग वगैरे पॅक केलेली आहे. तर आम्ही चाललोय कुठे, गोव्याला फिरायला. तर या ब्लॉगचं टायटल काय, गावाला चालले गोव्याला. तर तिकडे काय होईल काय सांगू शकत नाही. तुम्ही बघण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला आणि आमच्या पाठी मागे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर सर्व काही दाखवील, मजा वगैरे रास होणार आहे. सांगू नका काय काय होणार ते आम्हालाच नाही माहित, पण तुम्हाला समजेल ब्लॉगमध्ये. तर तुमच्यासाठी नवीन कॉमेडी करू तिकडे. तर जास्त काय बोलत नाही आता. मित्र वगैरे रेडी झालेत. तर आपली बॅग वगैरे पॅक केलेली आहे. सध्या तर मी जॅकेट आणि ट्रॅकच घातलेली आहे. बस झोपायचे ट्रेनमध्ये जाऊन, कारण की आता जागलेलो आम्ही खूप. तर बॅग वगैरे पॅक केलेली आहे आपली. तर घेऊन जाऊ. भेटूया आपण पहिले मित्रांकडे गेलो जाऊया. सो मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहेत. बजरंगबली की जय, गणपती बाप्पा मोरया, जय चेरोबा. तर सर्व उत्तम होईल अशा आशा बाळगतो. निघालेलो आता. आता आपण जाऊया स्टेशनला, नंतर बोलूया जास्त काय. आता जरी आता आम्ही निघलेलो आहेत, पुढे गाडी गेलेली एक. चला भेटूया पुढे. तर आम्हाला सोडायला आलाय धनराज भाई आणि दिनाचे पप्पा. तर आता काय बोलत नाही आणि स्टेशनला जाऊनच भेटू. चला मग. तर मित्रांनो आता आम्ही स्टेशनला पोहोचलेलो आहे. बघू शकता रेल्वे स्टेशनचं दृश्य रात्रीचं. तर सर्व बॅग वगैरे काढतात. तर धन्यवाद. चल येतो. जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. चला जाऊया आपण स्टेशनला आता चालत ज्याचं लॉर्न घेत. तर ट्रेन येईलच थोड्या वेळात. तर भेटू आपण ट्रेनमध्ये. सध्या तर आता काय मजा नाही, तिकडे गेलोच मजा आहे. तर ती बघण्यासाठी वाट पहा. तर मित्रांनो आम्हाला सगळ्यांना घरातून हाकललेले आहेत आणि आम्ही चाललो आता आमच्या गावाला. सगळे लॉर्न घेऊन चाललेत. तर मित्रांनो ट्रेन आलेली, मस्त गारगार अशी हवा लागते. त्या गारगार मस्त झोपून घेऊ, कारण की आता दादरला उतरायचे 1-1.5 तास लागेलच. तर सगळी पब्लिक आता बसलेली, बॅग वगैरे ठेवलेले आहेत. तर बघू शकता. आणि इकडे येत नाही सर्व एवढं पाटे कुठे चाललेत, सामान घेऊन चालले. म्हणजे ते रानभाज्या वगैरे असतात ना, ते विकायला चालू आहेत. बघू शकता. तर एवढी मेहनत असते मित्रांनो आपल्यासाठी. आपण किती वाजता उठतो लवकर, लेट वगैरे. तर यांना नाही जमणार तसं, कारण की उठायला लागतं लवकर. कल्याणला मार्केट असतं पाटेच, तिथे भाजीपाला वगैरे सर्व लावायला लागतं. तर असं स्ट्रगल आहे त्यांचा. तर आता आपण आराम करूया आणि जाऊया आपल्या स्टेशनला, दादर स्टेशनला. बघा काय स्ट्रगल आहे मित्रांनो, बघू शकता. बघा 1 मिनिट पण ट्रेन होल्ड करत नाही. तर आपण टाका लागतं इकडे इकडे. तर त्यांचं बचका असतं डोक्यावरती. तर आपण ट्रेनच्या डब्यात निघले जातात आणि फटाफट चढतात. काय भाषा आहे ना, आता बघ काय पुढे. तर मित्रांनो बघू शकता आम्ही आता आलेलो आहे दादर स्टेशनला. तर प्रत्येकाचा लॉर्ना घेऊन प्रत्येक जण चाललेला आहे. तर मित्रांनो प्रत्येकाची बॅग उचलले. लॉर्ना म्हणजे त्यालाच का आम्ही नाव ठेवलं लॉर्ना. तर आपली ट्रेन आली. आता आम्ही चाललोय बोरिवलीची ट्रेन पकडली, म्हणजे आम्हाला बांद्राला उतरायचे. तर आपला लॉर्ना घेतलाय. जाऊ आपण आता. हे 2nd क्लासचं तिकीट काढलंय आपण, 1st क्लासचा पण काढलाय. तर आता आपण जाऊया बांद्रा स्टेशनला आणि तिकडे भेटूया. तर मित्रांनो आता रेसल लागलेली आहे. तर तुम्हाला दाखवतो घोड्यांची रेसल. तर बघू शकता. आणि गाड्या पाकल्या गाड्या कोण विजय झालं बघा. सर अरे वा रेट पण ठोक. हे पाकली होती. का करत आहे. बघूया आपण ऑटोचं किती रुपये सांगतात. किती आहे माहिती आहे? 15 रुपये सीट आहे. 15 रुपये सीट आहे. 15 रुपये सीट आहे. मित्रांनो
रेल्वेची गाडी आलेली आहे, पॉम पॉम करीत पॉम 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 गाडी. त्याच्या मागे आहेत इसी ना लयच भारी. ए रजुआ कहा जा रहे थे? तर मित्रांनो आता आपण इथे आलेलो आहे बांद्रा स्टेशनच्या टर्मिनसला. तर इथनं बघूया आपली ती एक्सप्रेस आहे ती कोणत्या स्टेशन म्हणजे कुठल्या प्लॅटफॉर्म क्रमांकावरती लागलेली आहे ती शोधूया आपण. आणि मग तुम्हाला ट्रेनमध्ये गेलो का मस्त आरामात झोपून बघून भेटूया. त्याला TC आपल्या मागेच आहेत, घाम घालतील आपल्या. आमची सीट भेटलेली आहे एक्सप्रेसमध्ये. तर बघू शकता सर्व बसलेले आहेत आणि झोपायची पण सोय केलेली आहे. मी पण आपल्या काढतो आणि त्यांना झोपून देतो. आणखी मग जायला झोपलो ना मी. ते भेटलेले आहेत. हॅपी जर्नी. तर मस्त असं झोपून घेऊ एक्सप्रेस मध्ये. शुंभरी माल लागला. देख हालत मेरी तर मित्रांनो ट्रेन मध्ये बसलेलो आम्ही एक्सप्रेस मध्ये म्हणजेच. तर आता एक्सप्रेस निघलेली. तर परवाच्यात खूप बरं वाटतं. कधी पोहोचतो 10 तासाचा प्रवास कसा जातो ते बघूया आपण एक्सप्रेस मध्ये. तर सर्व पोरं अशी बसलेली आहेत बघू शकता. तर आमचा एक सीट तिकडे गेलाय, तो सीट आम्ही फ्री मध्ये देऊन टाकला. तिकीटाचे पैसे केलं पण आम्ही इथं त्याला ऍडजस्ट केला. जाऊ द्या. पण बघूया 10 तासाचा प्रवास कसा होतो. त्यासाठी तुम्ही कंटिन्यू राहा. तोपर्यंत मी झोपतो. बाय बाय. तर मित्रांनो लास्टला मला बघता अडूक राहिला एवढूसा. टाइम पण नाही भेटला मित्रांनो. का डबा ओपन केला आणि लगेच संपला. 5 भाकरी संपल्या. आता चटाळ वाटाला काढलाय पोळी खाला. ट्रेन असते अशी चालली आणि आम्ही जोरात जोरात खातो. काय करणार. अरे पोटात कल मारायला लागले. चाय गरम चाय गरम चाय गरम. ये मस्का भाव आहे का रे. चैन पाहिजे दिने. चैन नाही आपली इथं. हे गोव्याची खंबाला आहे का खंबा. किती दिलं. 40 पुढं 29.29. आयला रे आयला आपल्यालाच पाणी लावायला भेटलं. पूर्ण झाले. तर मित्रांनो एक झोप पूर्ण झालेली आहे. तर बघू शकता साईड सीन स्लो चालू आहे. काम चालू आहे सध्या. कर्जत ट्रेन होते. कर्जत पनवेलचं काम चालू आहे. कधी होते काय माहित. तो झाला म्हणजे आमच्यासाठी चांगलाच कचकन लगेच पनवेलशी कर्जतला येता येईल. दादा बरे आहेत ना.
टीसी आलाय काय आपल्या तिकीटात पहिले घे जा टीसीला घे जा सो मित्रांनो बघू शकता टीसी. तर आम्ही आमच्या सीटवरती जातो. एक सीट शोधायला आलतो. तर टीसी आल्यानंतर बेल तर मित्रांनो आम्ही कशासाठी चाललोय आमच्या बेलवाल्याकडून 10 रुपये एक्स्ट्रा घेतलाय म्हणजे 20 रुपये एक्स्ट्रा गेले. दुसऱ्या बेलवाल्याला 20 रुपये दिली. आम्ही पैशाचा विषय नाही जास्त का घेतलं चला. अरे इधर बोल बोल क्या अलग है दिखाओ ना टेस्ट में पैटर्न से में क्या अलग है आम्ही घेतलं माहिती बोल ना आमची भेट देतो परत द्या का बेल देतो परत पैसे दे परत आमचं त्याचं घेऊन देऊ तर याला ये आमच्या मागे आम्ही घेऊन समोर येऊ तू बेल दे तू भर मी पैसे काय काय बेल घे कशी बेल घे अरे बेल घे ना पैसे पाहिजे ना बेल घे ना तुझी काय काय घे ना मी ठीक आहे रिटर्न करतो आम्ही रिटर्न करतो रिटर्न करा हा कोण बोलला तुम्ही बेल नाही अरे तुझं ऐक ना तुला काय वाटतं आम्ही पण बरं आम्ही घाबरत आता फोन करतो आम्ही थांब नाही तर थांब थांब ना 20 रुपयाचा विषय नाही असं जास्त कॉस्ट येडे आहेत का मग आहेत का तर मित्रांनो बरेचसे मित्रमंडळी आमची झोपलेले आहेत आणि आता आम्ही कंटाळून बसलेलो आहेत. तर पनवेलीशी आम्ही पकडल्याचे आता 1 तास आम्हाला ट्रॅव्हल झाला असता पण आम्ही बांद्राची पकडली त्यामुळे आता 4-5 घंटे झाले झोप पण काढले. तर असं बसलेत बघू शकता गप्पा गोष्टी चालू आहे मित्रांबरोबर. हीच मजा असते गप्पा गोष्ट. आणि बेलवल्याला पण आम्ही जरा भोसवडला बघितला असेल आलं तुला 10 रुपये जास्त घेतात आमच्याकडून. आम्ही गावाला आमच्याकडून घेतात. संकेत काय तर 2 गोष्ट संकेत 2 गोष्ट काय बोलतो संकेत बोलतो आज पप्पाच्या पाठी मच्छी कोण जाईल मला पण हा ना जाईल होईल मच्छी बरोबर होईल सुखात मच्छी सगळ्यांना पोचल त्यात मी पण घेईल अण्णाला सांगतो पावशेरक घे बाद झालं. मित्रांनो आता आम्ही डबा काढत राहिला कारण की आता ट्रेनमध्ये काय नाही बिर्याणी वगैरे येते पण ते एवढे खास नाही फ्रीज नाही घेतलेली टेस्ट नाही म्हणा घेतली. तर बस याला केलीवाला आलाय चटणीला टेस्ट आहे काय कशी आहे झक्कास का कशी चव आहे फ्री 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 आहे का काहीतरी ऑफर लावा. मध्ये थांबलेली ट्रेन रत्नागिरीला. तर फुलं भेटले आम्हाला रस्त्याला म्हणजे काय चालत नाही थांबलेला ट्रेन त्यामुळे उचलली. बघू शकता मस्त असा नजारा आहे फुलांचा मस्त असा लांबच लांब नजारा बघू शकता. जिकडे तिकडे फुलं पैशाचं झाड असतं तर लोकांनी तुटून मारून घेतले असे लोकांना. आता मी स्टेशनचं दुसरं दाखवूया तुम्हाला बघू शकता अनोळखी स्टेशन आहे आपल्या सीटवरती. जास्त लपटी नको ना रे सुटली बिटली ट्रेनचं समजत नाही का काटे टोचला ना आपली बरं तिकडेच
चला तिकडे पोरांगे जाऊ अलाबू आलाबू चला. तर गाडी सुटली आता पोरं पण झाल्यात जागी, आता पोरे पण झाल्यात जागी न राडा करतो या ट्रेन मध्ये. अगं मोरीला बोलबी गेलाय करंबुआ सरकार संख्येची मच्छी आले अंतर ठेवून बाजूला सरकार. करंजी कोंबडी आले बाजूला सरकार. गाईज यामधला व्ही आपण काढून टाकूयात. तर नाव काय होतं तर कमेंट करा. तर स्टेशन आहे विलवडे. मित्रांनो TC आलेले पण आम्हाला काही चेक केलं नाही, आम्ही असेच लोलतो योग इकडं असं लोलतो, त्यामुळे आम्हाला पकडलं नाही. जाऊ द्या, लक्ष केलं बरं आलं. तर सर्व बसलेली आहेत, झोप वगैरे काढली आहे, तोंडा सगळ्याची मावलेली आहेत. तर आपल्याला एक्सप्रेसला टाटा बाय बाय केलं, सुखरूप सोडलं, देवाच्या कृपेने सर्व उत्तम झालं. आता पोहोचलो थिविंग स्टेशनला. तर बघितलं एकदा चेक करून काय राहिलंय का नाही. तर इथनं आपण पुढचा प्रवास दाखवू दनादनी. आता आपलीच एरिया, आपली एरिया नाही पण आपलाच रुबाब रे. चांगली भेटली पाहिजे इथली. हा तर उपवास ठेवलाय, बघू शकता. चप्पल पण नाही, सगळ्यांची चप्पल आहे. तर माझी बॅग राहिली, सर्व बॅग वगैरे घेऊ आणि आपण सर्व दाखवू. तुम्ही फक्त कंटिन्यू राहा. चला. आरंबोलचा विचार डायरेक्ट आरंबोलचा. आरंबोला 3,000, 2 गाड्याचे 3,000 पडणार. 2 गाड्यांचे 3,000. सर्व इन्फॉर्मेशन विचारतो आम्ही. बघा डायरेक्ट आरंबोल जायचं. ठीक आहे. लास्ट किक काय हा हो लास्ट किक काय 15 लास्ट किक. तर इकडे आलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघितली तर खूप उत्साहित झालो. तर आता आम्ही चालू पुढे. कशासाठी तर आम्ही पण इकडे प्राईस काढतो, सर्व विचारतो आणि ते तिकडे विचारतो, म्हणजे जिथं कमी तिथं आम्ही. हां तर जाऊया पहिले इकडे सर्व डिस्कस करूया. तुम्हाला आता जशी बोलतो आणि सांगतो तुम्हाला. चला. तर मित्रांनो आम्ही सगळीकडे खूप विचारतो, टाईम वगैरे घेतो. तुम्ही पण असं टाईम वगैरे घ्या, नाही तर तुम्हाला बांबू लावतील, चुना लावून कुठं जातील. तर खूप विचार करा कुठं जायचं, तुम्ही प्लॅनिंग करून या. आम्ही पण आलेलो, पण या सिच्युएशननुसार आम्हाला प्लॅनिंग करायला लागलं आता. तर आम्ही जरा त्यांच्याशी बोललो वगैरे. ते बोलले का 900 रुपये घेईल कलंगूटचे, आणि आरंबोल घेतला तर डायरेक्ट 1300 बोलले. तर अजून आम्हाला डिस्काउंट पाहिजे, तर बघू आपण कुठे भेटते का नाही, तर जाऊ तिकडे. तर सर्व अजून प्लॅनिंग करून नीट सिच्युएशननुसार तुम्ही पण तेच करा. आणि बघू शकता आपले मित्रमंडळी सर्व मागे आहेत, सर्व विचारात मग्न आहेत काय करायचं कसं करायचं ते. तर विचार करू, तुम्हाला सर्व समजेल या ब्लॉगमध्ये. फक्त कंटिन्यू राहा सर्व. आता बागाला राहून तुम्ही बाकी सगळीकडे कुठेही फिरू शकता. असं एवढा रूम तुम्हाला 10 जणांना कोण देणार नाही. कुठे बागाला जातात तुम्ही सांगितलं. अरे क्या आला. हाच रूम तुम्हाला 3-3, 4-4 जणांना एका रूम मध्ये 1700 रुपये वगैरे घेतात. 1500च्या वरती. तर काका मला सर्व इन्फॉर्मेशन देतात चांगले योग्य प्रकारे. तर तुम्ही पण सर्व विचार करा, सर्व लोकांना विचारा, त्यामुळे तुम्हाला सोपं जाईल.
अनिकेत सॉरी तर काकांनी चालवलंय ओल्डी गाडी घेऊन जरा द्या म्हटलं तर मित्रांनो आता आम्ही चाललोय प्लॅनिंग चेंज रूम गटक्यात बोल जागेवर बोलते तसं करायला लागतो सिच्युएशननुसार. तर ती गाडी गेली पुढे, आता आम्ही चाललोय मागे. तर तिकडचं आपण रूमच्या समोर इथे पोहोचलेलो आहे. ते रूम बघायचे आपल्याला इकडे. तर काकाने उत्तम असं सर्व इन्फॉर्मेशन सांगितली, त्यामुळं सोपं झालं. आणि इकडे बॅग वगैरे काढायला घेतल्यात. आणि इकडे बघा बागा बीचला आलं आहे. तुमची एक्साइटमेंट वाढलीच असेल ना इकडे बघा. लगेच फुल इंग्लिश, रशियन वगैरे लोक आहेत आणि वेगवेगळ्या देशातून आलेले लोक आहेत. आणि फुल इंग्लिश, आपली इंग्लिश पण माहिती नाही, एकदम भाषा आहे. हां, तर बघू आपण शोधू. रूमवरती गेले भेटू. मार्केट आहे वगैरे बघू शकता. सर्व टोपी वगैरे, नेकलेस वगैरे राहिलेत. तर सध्या तरी आपण इकडे चाललो नाही. सध्या आपण आपल्या हॉटेलला जेवण वगैरे करू, नंतर हॉटेलला नंतर भेटू पुढे. हे बघा. तर मित्रांनो आता आम्ही मस्तपैकी पोटभर जेवण केलेलं आहे. थाली मागवलेली, चिकन थाली, फिश थाली. तर जेवण वगैरे करून झालंय. तर इकडे नुसतं गाडी चालू. आपल्या इकडे असं तर बंद झालं सगळं मार्केट. इकडे गोवा आहे ना बाबा, चालूच असणार ना. तर आपण जाऊया आता बागा बीचला. तिकडचं रात्रीचे दृश्य दाखवतो. तेच तुम्ही बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच, आणि सर्व दिसेल. तर आम्ही चाललोय जरा, आमचं प्लॅन चेंज झालं, त्यामुळे आता बागाला जिथं जाईल तिथं आम्ही. हां, तर जाऊया पहिले. रस्ता माहिती आहे, बघू तरी विचार. तर ते पण आलते, इंग्लिश झाडीत होतो. आय डोंट नो, मी बोललो डू बू आणि आता छू. आणि आता छू. नवीन डायलॉग आहे, डू आणि छू. तर बघूया, शोधूया आपण रस्ता. ते काका बोलले याच्या मागेचे, त्याच्या मागे नाही. काकांना लावलं काकांना लावली बुच्चू. हा, तर शोधू आपण आणि तिथे गेल्यानंतर भेटू. आता बघूया, बीचवरती भेटूया. हा, मग तिथं तुम्हाला सगळं दाखवतो कसं काम आहे आमचं. हा, चला. बघितलं तर मित्रांनो बघू शकता कशी लाईनी झोपलेली आहेत. हा, कशी झोपलेली आहे, पण डोक्यावरती नाहीत सगळी झोपले. आधीच आहे नाही का अंग. तर बघू शकता अशी झोपलेली आहेत. तर सुस्त झोपलेली. आणि उद्या 10चा चेकआउट आहे. कोण लवकर उठतो बघूया, चला. तर मित्रांनो बागा बीचला चाललो मी. तर मध्ये त्याला काम लागलं, त्यामुळे मी आलो. हे जाऊन आलं, बदल काय नाही, असा पैसा फेको तमाशा देखो अशी तर आहे. तर मग आलं बघून वगैरे सर्व. तर तुम्हाला दाखवायचं राहिलं, मी नाही गेलो तर मग काय करणार. तर जाऊ द्या, मग हा ब्लॉग इथे सेंड करतो. हे ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू ना उद्या मग दुसऱ्या बीचला. बघणार ना, सबस्क्राईब करणार ना, चला मग.